पानं फेडणार या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. मॅचला आता इथून सुरुवात होती. बघूया आता काय घडणार या मॅच मध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 1 मध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. बा कुणाल बॉलिंग ट्रॅक वरती आला. ओव्हर नंबर 1 मध्ये कुणालला खरं तर बॉलिंग ट्रॅक वरती आणलं जातं आणि पहिली सलामीची गोलजोडी पहा ॲसेट टायगर्स या टीमची ओमकार आणि गणेश आपल्याला पाहायला मिळतात. सलामीच्या भूमिकेमध्ये स्ट्रायकिंग इनवरती ओमकार आपल्याला पाहायला मिळतो आणि नाशिक इनवरती गणेश सध्या उभा. लेट्स प्ले. पंचांचा ग्रीन सिग्नल. सामन्याला सुरुवात. बॉल तयार. इनसाइड आउट खेळला. फटका दर्जेदार आणि या बॉलवरती 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. डाळ भात लोणचा फटका आला 2चा आणि 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 2 धाव्यांच्या मदतीनं धावसंख्येचा श्री गणेश इथून मात्र होत असताना आपल्याला बघायला मिळतो. बॉल तयार होतात पुन्हा इथं. या वेळेला देखील इथे बा एक चांगला ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतो आणि पुन्हा एकदा बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. शाळेत असताना फक्त 2चा पाडा शिकवलाय की काय असं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. ज्या पद्धतीने ओमकार बॅटिंग करतोय जबरदस्त बॅटिंग. पुढचा बॉल हाताळण्याकरिता गोलंदाज तयार होता. कुणाल निघाला ओव्हर द विकेटनं. पव्या दरम्यानचा पुढचा बॉल त्याच्या माध्यमातून कशा रीतीने हाताळला जाणार. ओ क्रॉस बॅटरने खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. बॉलच्या मागे क्षेत्ररक्षक धावतात परंतु इथे जर का आपण पाहिलं तर आता एकदा आपल्याला जरूर पाहायला मिळते. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक सुरुवात. सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. एक्स्ट्रा कव्हरला यावेळेला बॉल हवेत आहे. बरोबर तिकडेच फिल्डर उभा केला होता परंतु त्याच्या माध्यमातून चूक झाली आहे. बॅटर गणेशला आता इथून मात्र जीवदान मिळालं. पाहूया आता या जीवदानाचा कितपत फायदा उचलला जाणार आहे. त्याला इथे मात्र खेळावं लागेल. त्याला लढावं लागेल आपल्या टीमसाठी. पुन्हा एकदा बॉल तयार होता. कुणाल निघाला. पुढचा बॉल एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे जर का आपण पाहिलं तर वंडरफुल स्ट्रोक. बॉल चालला सीमा पार. रन्स मिळतात 4. चौकार. नेत्रदीपक फटका आपल्याला पाहायला मिळाला. पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये बघा ज्या पद्धतीने फटके सजवायचे आहेत तशाच प्रकारचे फटके. 10 धावा धावफलकावरती आपण पाहतो. बा पहिल्या षटकातील आता शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेला बिग हिट. बॉल हवेत. पकडला जातोय झेल. विकेट आली आहे. बॅटर बाद झालाय. त्याचं नाव आहे आकाश. फिल्डिंग करतोय जकास आणि बॅटर बाद झालाय. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपला. 1 गडाच्या मोबदला 10 धावा गुणतालिकेवरती आपल्याला पाहायला मिळतात.
ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो बा अमित सध्या गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतो बा पाहूया अमित यांच्या माध्यमातून कशा रीतीने गोलंदाजी केली जाणार आहे. चला वेळ कमी घ्या बॅटर आपल्याला तुम्हाला विनंती आहे तुम्ही सुद्धा वेळ कमी प्रमाणामध्ये दौडायचं. बॉल तयार झाला पुन्हा एकदा पाहूया आता हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाणारा अमित सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतो बा अमितचा हा बॉल फटका आहे दमदार बॉल वरती धावा मिळत आहेत दोन धावा आपल्याला जरूर पाहायला मिळतात. वेट अँड बॉलची भूमिका बॅटरने जरूर वापरले होते. मोक्याच्या क्षणाला बॅटचा चेहरा ओपन करत त्यांनी बिगिट जरूर केला परंतु या बॉल वरती फक्त 2च धावा आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा बॉल तयार होईल पाहूया आता हा बॉल कशा रीतीने हाताळला जाणारा. खरं तर बघा अमितच्या पहिलाच बॉलवरती 2 धावा आपल्याला बघायला मिळाला. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतात. पुढचा बॉल या वेळेला देखील बॉल बॅकड्राईव्ह खेळला क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतात. शॉर्ट कव्हरला खूप चांगली फिल्डिंग आपल्याला बघायला मिळाली आणि इथे सुद्धा एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. बघा मोठे फटके जरूर खेचले गेले पहिल्या ओव्हरमध्ये परंतु या ओव्हरमध्ये ज्या पद्धतीने बॉलिंग ट्रॅकवरती अमित आला त्यानं मात्र मोठ्या फटक्यांपासून बॅटरला पूर्णपणे वंचित ठेवलाय. चांगली गोलंदाजी साकारत असताना बॉल अमित आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्रोक चांगला आहे टप्प्यात आला की कार्यक्रम होतोच आणि बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. हवा का झोका बल्लेबाज को मिला मौका. स्ट्रोक चांगला आहे टप्प्यात आला की कार्यक्रम होतोच आणि बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. जबरदस्त टायमिंग होतं आणि या बॉलवरती तब्बल 6 धावा आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल तयार ते पहा सेन्सिबल क्रिकेट युक्तीचा वापर इथून मात्र केला गेला आणि इथे सुद्धा एक धाव जरूर पाहायला मिळते. एकाच धावेवरती खरं तर बॅटरला इथून मात्र संयम दाखवावा लागतो बा. गोलंदाज आता पुन्हा एकदा तयार होईल आपल्या बॉलिंग ट्रॅकवरती अमित पाहूया हा बॉल त्याच्या माध्यमातून कशा रीतीने हाताळला जाणारा. अमित तयार झाला. या वेळेला देखील क्रॉस पॅटर्नने खेळण्याचा प्रयत्न. रन्स किती मिळणार आहेत पाहावं लागेल आणि या मोमेंटला चूक झाली आणि ती आता चुकीची दुरुस्ती केली जाते. न्यू बॅटर सचिन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. बघा आता सचिनच्या माध्यमातून कशा रीतीने खेळ दाखवला जाणारा. 20 धावा धावफलकावरती झालात. 2 गणांच्या मोबदल्यात 20 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. बॉलर अमित पुन्हा एकदा निघाला. यावेळेला देखील आल्याबरोबरच विकेट करण्याचा प्रयत्न दाखवला आणि बघा
खेळा आल्याबरोबर आज विकेट करण्याचा प्रयत्न दाखवला बोलतात इमारतीच्या काचा फोडणारा फटका आपल्याला पाहायला मिळाला. 2 ओव्हरचा खेळ संपला. 22 धावफलकावरती आपण पाहतोय 2 गड्यांच्या मोबदल्यात. पाहूया आता ओव्हर नंबर 3 मध्ये कोणाला बॉलिंग ट्रॅक वरती आणलं जाणार. चला बॉलर वेळ कमी प्रमाणामध्ये धावण्याचा कौतुक करावं लागेल आज गिरीजी आगसकर सर, त्यानंतर अमर वारंगे सर आणि आमचे तिसरे पंच बदलापूरचे आहेत. खूप चांगले पंचांची भूमिका मात्र त्यांच्या माध्यमातून दाखवली जाते. जबरदस्त अंपायरिंग त्यांच्या माध्यमातून केली जाते. ओव्हर नंबर 3 ला आता सुरुवात झाली आहे. चला भरपूर टाइमपास सुरू आहे. प्लीज विनंती आहे, रिक्वेस्ट आहे SI 11 टीमच्या खेळाडूंना वेळ तुम्हाला कमी प्रमाणामध्ये दौडायचं करा. अजूनही आम्हाला 5-5 ओव्हरच्या भरपूर मॅचेस कव्हर करायच्या आहेत. बॉल तयार होतो. ओ लाईन चांगली आहे, जबरदस्त बॉल आणि या मोमेंटला जर का आपण पाहिलं तर 1 धाव इथून मात्र कंप्लीट केली जाते. एका धाव्याच्या मदतीनं गुणतालिकेवरती पुन्हा एकदा फेरबदल आपल्याला पाहायला मिळतात. 23 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपण पाहतो. बॉलर पुन्हा एकदा तयार होईल. पाहूया आता हा बॉल त्याच्या माध्यमातून कशा रीतीने हाताळला जाणार. कुणाला आपल्याला पाहायला मिळतात बॉलिंग ट्रॅकवरती. ऑफ ब्रेकचा वापर केला. खरं तर समोरून बॉलला वळण दिलं आणि इथे बॅटर सचिनला इथे शांत ठेवलं. डॉट बॉल आला सचिनच्या अगेन्स्ट. खरं तर गोलंदाज कुणालचा हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेला देखील लाईन चांगली होती. शॉर्ट्स स्क्वेअर लेग रिझनला प्रोटेक्शन, परंतु इथे पहा एक चिकी रन्स आपल्याला पाहायला मिळाले. काय वेगानं खरं तर ही धाव कंप्लीट केली. जबरदस्त खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला मिळाली. बॉल तयार झाला. हो यावेळेला देखील फटका जबरदस्त आहे. विषयमध्ये स्ट्रोक सजवला. फिल्डर आपल्याला जरूर पाहायला मिळालं आणि इथे जर का आपण पाहिलं तर 1 धाव पुन्हा एकदा कंप्लीट केली जाते. 25 धावा धावफलकावरती झाला. आगे तालपत्री आ गया पूरा नीचे दब गया। तुमने खाना खाया? खाना खाया क्या? बापी तू खाली गोल बाहेर यावेळेला देखील बॉल हवेत आहे. फिल्डर बॉलच्या मागे धावतात.
एक धाव तर कंप्लीट झाली आणि एकाच धावेवरती इथून मात्र संयम दाखवावा लागतो. ओव्हर नंबर बघता बघता 3चा खेळ संपला. 3 गड्यांच्या मोबदल्यात 26 धावा धावफलकावरती आपण पाहतो. चला फिल्डिंग लावून घ्या. प्रत्येक ओव्हर नंतर मात्र टीम मीटिंग घ्यायची नाहीये. बॅटिंग पॉवर प्ले आपल्याला पाहायला मिळतो. आता ओव्हर नंबर 4 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आला. हंसराज बॉलिंग ट्रॅक वरती आला. बघा विनंती आहे, जी बाउंड्री लाईन आहे जयराज प्लीज जी तुमची गाडी आहे ती दुसरीकडे पार्क करा. बघा खेळाडू खेळतात, चुकून जर का कोणाला इजा झाली तर भरपूर दुखापत होऊ शकते. बघा प्लीज ती गाडी आपण दुसरीकडे पार्क करा. देखील फटका दमदार आहे. बॉल हवेत पकडला जातो. जल विकेट आली आहे आणि यावेळेला देखील फटका दमदार आहे. बॉल सव्वीस धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. बॉलर पुन्हा एकदा तयार झालं. बाबा धर्मांचा पुढचा बॉल आता इथून मात्र कशा रीतीने हाताळला जाणार. हंसराज आपल्याला पाहायला मिळतात. पहिलाच बॉल हाताळत असताना त्यानं मात्र आपल्या टीमला विकेट मिळवून दिली आहे. नवीन खेळाडू सँडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. ओ लोअर फुलटॉस होता. पुन्हा एकदा बॉल हवेत, परंतु इथे कॅच ड्रॉप झाले. परंतु प्रयत्न लाजवाब होतात. खूप चांगला प्रयत्न. ओ लोअर फुलटॉस होता. बॉल हवेत परंतु इथे कॅच ड्रॉप झाले. परंतु प्रयत्न आपल्याला पाहायला मिळते. कॅच ड्रॉप झाली तरी सुद्धा मात्र त्याने चेहऱ्यावरती स्माइल दाखवली. एका बॉलरचं दुःख एका गोलंदाजालाच कळू शकतं. सन्माननीय आदरणीय पांडुरंगजी शिंदे साहेबांचं शुभ आगमन झालं. वेलकम सरचे स्वागत आहे.
या वेळेला देखील विथ टर्न फटका खेळायचा होता आणि इथे सुद्धा एक धाव आपल्याला पाहायला मिळते. लग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव आली आहे. या वेळेला देखील फटका तर दमदार आपल्याला पाहायला मिळतो. बॉलच्या मागे फिल्डर धावतायत कारण आणि इकडे सुद्धा एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. काय गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते बघा. 4 बॉल हाताळल्यात आणि 4 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 3च धावा खर्च केल्यात आणि 1 विकेट मिळवली आहे हंसराजनं. जबरदस्त बॉलिंग करतोय. डाव्या हाताचा एक चांगला फिरकीपट्टू आपल्याला पाहायला मिळतोय हंसराज. पुन्हा एकदा बॉलर तयार झाला. ओ या वेळेला देखील इथे पहा लावली अपेल मधोमध यष्टांच्या. पुन्हा एकदा बॉलर तयार झाला. ओ या वेळेला देखील इथे पहा लावली अपेल मधोमध यष्ट. या वेळेला देखील फ्लिक केलंय. बॉड स्ट्रोक शॉट ऑफ द मॅच फक्त फ्लिक केलंय. मनगटी ताकद आपल्याला पाहायला मिळते. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईन देखील फ्लिक केलंय. शॉट ऑफ द मॅच फक्त फ्लिक केलंय. मनगटी ताकद आपल्याला पाहायला मिळते. बघा PS न्यूट्रिशनचे आमचे खरं तर मुख्य सर्व पांडुरंग दादा शिंदे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या दादा आपलं सहर्ष स्वागत आहे. वेलकम मॅम, मोस्ट वेलकम. खरं तर आम्ही आपलं करतो कुणाल मेमोरियल ट्रॉफी 2026 मध्ये. ओ फटका दमदार आहे, पॉवरफुल हिट आहे आणि इथे पहा काय फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते ट्रॉफी 2026 मध्ये. ओ फटका दमदार आहे, पॉवरफुल हिट आणि इथे पहा काय फिल्डिंग आपल्याला पाहायला. अर्जुन दादा आपण सुद्धा यायचं आहे.
आपल्या सर्वांचं खरं तर कुणाल मेमोरियल ट्रॉफी 2026 मध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. जबरदस्त फिल्डिंग अफलातून फिल्डिंग. यावेळेला देखील विकेट काढण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे. डायरेक्ट हिट जर असतील तर मात्र चित्र काहीतरी वेगळं आपल्याला पाहायला मिळालं असतं, परंतु क्रिकेटमध्ये झडताला महत्व नाही आहे. 37 धावा धावफलकावरती झाला, 5 गड्यांच्या मोबदल्यात. रोमन दादा, त्यानंतर पांडुरंग दादा शिंदे आणि अर्जुन दादा या वेळेला देखील आणखीन एक चांगला बॉल आपल्याला अर्जुन दादा इकडे सुद्धा वाटला शांत ठेवला. डॉट बॉल आला. आपल्या सर्वांचं गोलंदाजी ट्रॉफी 2026 मध्ये सहर्ष स्वागत करतो. यावेळेला देखील विकेट काढण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी, बॉल हवेत आहे. डायरेक्ट हिट जर असतील तर मात्र बॉलच्या खाली चित्र काहीतरी वेगळं आपल्याला पाहायला मिळालं असतं, परंतु क्रिकेट विकेट आली आहे. झडताला महत्व नाही. 37 धावा धावफलकावरती झाला, 5 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळेला देखील बॉल हवेत आहे. फिल्डर बॉलच्या खाली धावतात आणि याही मुवमेंटला इथे जर का आपण पाहिलं तर विकेट आली आहे, बट बाद झाला. सदतीस धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात, 6 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही एक बॉल शेष आहे. बाबा आता या बॉलवरती काय घडणार आहे. यावेळेला देखील हेलिकॉप्टर लूक द्यायचा होता, परंतु इथे सुद्धा पुन्हा एकदा बॅटरला संयमाची भाषा वापरावी लागली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे जर का आपण पाहिलं तर एकच धाव मिळणारा. पहिल्या सत्राचा खेळ संपला, धावफलकावरती धावा झाल्या 38 आणि विजयासाठी 39 धावांचं लक्ष्य. चला मैदानाच्या आतमध्ये लगेचच ॲसेट टायगर संघ उतरायचा आहे आणि नेक्स्ट मॅचचा आम्ही टॉस करतोय. विंग्स ऑफ फायर आणि कुणाल 11 या दोन टीमच्या दरम्यान यानंतरचा पुढचा सामना इथून मात्र आम्ही कव्हर करणार आहोत. चला टॉससाठी लगेच यायचं आहे. एवढे वेळ कॉल बी नाही देतो. अरे सोनाली कोण कुठे घेतो जयराज 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 क्या गिर रहे हो देख रहे हो सलाम बिग्स ऑफ टीमचे कर्णधार लगेच यायचं आहे.
तो देखेंगे ना अरे मैं क्या रुक गया हम तो आपस में गेलो क्या आपस में कुणाल 11 आणि विंग्स ऑफ फायर या दोन टीमच्या दरम्यान आता इथे मात्र टॉस केला जातो. सोनाली ताईंच्या उपस्थितीमध्ये खरं तर नॅनिफिकेशनचा कौल इथून मात्र उडवला जातोय. त्यांना हा मान दिला आणि टॉस उडवला गेला, टॉस जिंकला. विंग्स ऑफ फायर टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकला. आपला निर्णय काय आहे कॅप्टन? बॉलिंग आहे. थँक्यू. उधर से भेजे आई ना उधर ही में समझ गया कहानी खत्म. किसको जीता है मैंने? कुछ दिख रहा हूँ मैं, कुछ दिख रहा हूँ. एक और दे, एक और. अरे बस हो गया कितना भी तू बहुत सारे बॉयज दे दो. बहुत सारे लोग के लिए इसलिए मैं 2 बार उसका टेस्ट करके देखा. ये क्या गाली तू समझा नहीं, निकल गया हाँ? ए भाई मैं काम करके आया, किधर गांड मारा के नहीं अभी मराऊंगा इधर. तेरे को बोला नहीं नहीं मेरे को चाचा नहीं भेज दिया, बोला खत्म करके रखा. और टीम में लेते नहीं क्या शर्म आने से तुम लोग को? टीम में लेते नहीं खुश रहेगा. मैं और पापले ओवर डालता ना तो भी मैच 4 ओवर तक जाता. 2 ओवर में पहला तुम लोग बघा एंटरटेनमेंट केलं जातं आज कुणाल मेमोरियल ट्रॉफीच्या माध्यमातून. सगळे मित्र खरं तर कॉलनीतले सर्व मित्र एकत्रित आलेले आहेत आणि ज्या वेळेला बघा गिरीश सर एकीचं बळ हे भरपूर काही सांगून जातं. आज प्रत्येक जण उठसूट उठतो आणि खरं तर वैयक्तिक कारभार करायला जातो, परंतु तर चुकीचं. ज्या वेळेला तुमच्याकडे एकता असेल ना तर ती पॉवर मात्र वेगळी आहे. सपोर्ट करणारे तुम्हाला भरपूर असतात, तर तुमच्याकडे एकता असणं हे भरपूर गरजेचं. चला आता दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आहे. 39 धावांचा पाठलाग करायचा. पाहूया आता या 39 धावा कशा रीतीने कंप्लीट केल्या जाणार आहेत. चला वेळ कमी घ्या, बॉलर विनंती आहे. या वेळेला देखील लाईन चांगली होती, टप्पा चांगला होता आणि इथे जर का आपण पाहिलं तर वाटेला शांत ठेवलं. परफेक्ट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळतो. डॉट बॉल आला. जा रहे हैं सब. थोड़ा नाम खराब हो रहा है चाचा. एक काम कर नवीना जाके है भी सब मैंने अपने लिए है मैंने पुन्हा एकदा विकेट काढण्याचा प्रयत्न. आणखीन एक लगातारचा दुसरा बॉल डॉट. जबरदस्त बॉलिंग करतात. अर्जुन दादा सोनी या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. दादा या आपल्या सहर्ष स्वागत, वेलकम. कुणाल मेमोरियल ट्रॉफी 2026 मध्ये अर्जुन दादा सोनी आपला शब्द सुनावणी करतो. आम्ही हार्दिक स्वागत. प्रतीक दादा कोटियन आपण सुद्धा या. ओ यावेळेला फटका दमदार आहे. बॉल चालत चालला, वन बॉल सीमा पार. रन्स मिळतात 4. चौकार. प्रतीक दादा कोटियन आपण सुद्धा या. ओ यावेळेला दमदार आहे. बॉल चालत चालला, वन बॉल सीमा पार. रन्स मिळतात 4. चौकार. याही वेळेला लॉक करण्याचा प्रयत्न. ऑन साईडला फटका तर दर्जेदार फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले आणि इकडे सुद्धा एकदा सुरू पाहायला मिळते. प्रतीक दादांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती घेतला जातो आहे. बघा मायची उद्दार शाळा आणि प्रेमाचं सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन
त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातो आहे आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह सुद्धा दिलं जात आहे. अर्जुन दादाचा सुद्धा शुभ सन्मान इकडे केला जातो आहे. आता खरं तर आमचे या स्पर्धेचे मुख्य दानशूर दाते प्रतीक दादा शिंदे PS न्यूट्रियनचे खरं तर ते सर्व आहेत आणि त्यांचा देखील शुभ सन्मान आम्ही या व्यासपीठावरती करणार आहोत. प्रतीक दादा या प्रतीक दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो. PS न्यूट्रिशनचे ते सर्व आहेत. या वेळेला देखील लाभ करण्याचा प्रयत्न आणि बॉल सरळ चालला डिकला झोन म्हणलं तिथं एकदा झुरू आपल्याला पाहायला मिळते. एक ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 6 धावा आपल्याला पाहायला मिळतात. अमित दादा गुप्ता सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालात. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे कुणाल मेमोरियल ट्रॉफीमध्ये. 6 धावा झालात. बॉल द्या, चला बॉल द्या. बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग पॉवर प्ले आपल्याला पाहायला मिळतो. आतापर्यंत जर का आपण पाहिलं तर 6 धावा आपल्याला पाहायला मिळतात. चला वेळ कमी घ्या प्लीज. फिल्डिंग करणारा ऐसा टायगर संघ विनंती आहे. बॉल तयार. बॉल तयार झाला. हर्षदचा बॉल फटका तर दमदार आहे. खोलवर टप्प्याचा बॉल अक्षरशः खोदून काढला. फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. लांगावर रिझन मध्ये चांगली फिल्डिंग झाली आहे आणि इकडे सुद्धा एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. ओ लाईन चांगली आहे. जबरदस्त बॉल आपल्याला पाहायला मिळतो. बॅटरला शांत ठेवलं. डॉट बॉल आला. क्या बोल रहे देखो
पुन्हा एकदा लाभ केला वाढ स्ट्रोक. फटका जबरदस्त आहे परंतु धावा किती आहेत. पुन्हा एकदा लाभ केला वाढ स्ट्रोक. फटका जबरदस्त आहे परंतु धावा किती आहेत. ओ भैया कुछ कमी नहीं होना चाहिए भाई. हाँ खा उसको खान दे. इट्स अ मॅक्सिमम 6 धावा आपल्याला पाहायला मिळतात. सहा धावा आपल्याला पाहायला मिळतात. 21 बॉलमध्ये 26 करायच्या आहेत. चला वेळ कमी घ्या प्लीज. कोणत्या प्रकारचे आर्ग्युमेंट्स इकडे स्वीकारली जाणार नाहीये. फिल्डिंग करणाऱ्या सगळं प्लीज विनंती आहे. एसए टायगर्स वो लाइन का खुलेगा जरा ये बोल गार्ड चाहिए. यावेळेला देखील विकेट केला वाढ स्ट्रोक. काय फटका सजवलाय. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या वर. विकेट केला वाढ स्ट्रोक. काय फटका सजवलाय. आणखीन एक लगातार 3 बॉल मध्ये 3 षटकार. खेळ दाखवला जातोय. 19 बॉल मध्ये आता 14ची गरज आहे. 19 बॉल नीड टू 14 रन्स. पाहूया आता 4था षटकार. पुन्हा एकदा उडवलाय. बॉल हवेत आहे. पकडला जातो. शेल विकेट आली आहे. पट्टू उडवलाय. बॉल हवेत आहे. पकडला जातो. शेल विकेट आली. पट्टूला षटकारांचा मोह सावरत. येणारे चेंडू 18 आणि 18 बॉल मध्ये आता विजय फिनिश केलं जाणार. नवीन खेळाडू खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. सुमित मैदानाच्या आतमध्ये दाखल झालं.
बॉल तयार होतात. पुन्हा एकदा पुढचा बॉल. पाहूयात हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाणार आहे. या बॉलवरती काय घडलं जाणार आहे. गोलंदाज तयार होतात. पुन्हा एकदा बॉल तयार झाला. पुढचा बॉल. या वेळेला देखील आपण जाग केलाय. वाव काय फटका सजवलाय. पुन्हा एकदा बॉल तयार झाला. पुढचा बॉल. या वेळेला देखील आपण जाग केलाय. वाव काय आता विजयासाठी 17 बॉल मध्ये 8 धावांची गरज आहे. या वेळेला देखील लांब काढण्याचा प्रयत्न, परंतु इथं बॅटरला शांत ठेवलं. डॉट बॉल आला. चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. या वेळेला देखील इथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला. फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात आणि इथं सुद्धा एक धाव जरूर आपण पाहतो. आता विजयासाठी 15 बॉल मध्ये 7 धावांची गरज आहे. बॉल तयार झाला. पुन्हा एकदा 15 मध्ये 7 धावांची गरज. या बळीला देखील उडवलंय. लॉक केलंय आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 7 धावांची गरज. आता विजयासाठी फक्त 1 धावेची गरज आहे. देखील उडवलंय. लॉक केलंय आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतं. 14 बॉल मध्ये आता फक्त 1 धावेची गरज आहे. विनिंग स्ट्रोक आलाय आणि हा सामना जिंकलाय. SA11 या टीमने हा सामना जिंकलेला आहे. अभिनंदन. बॉल प्लेट या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.